तुम्ही बेपत्ता झाले त्याचा धक्का तुम्हाला सहन झाला नाही. त्यात तुम्ही आपला प्राण गमावला. राणी सरकार अलीकडे त्या मंगलसिंग डाकूने राज्यात धुमाकूळ घातलाय. डाकू मंगलसिंग कोण आहे हा डाकू मंगलसिंग? त्याच्या मोठ्या धमकीला घाबरणारा हा राज्यात चंद्रचूड नाही. कोण आहे तिकडे? शिवाजी आपल्याला स्वप्न पडलं की भात झाला असं ओरडत नाही का? शिपाई ह्याला कोणाला स्वप्न पण नाही आणि भात नाही. हा लकोटा पहा. लकोटा प्रेम पत्र. अरे हे तर प्रेम पत्र आहे. पारा करता की झोपा करता त्या मंगलसिंग डाकूने आम्हाला दिलेलं आव्हान आहे. हे पहा वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. डाकू अरे बाप घाबरतोस काय महाराज? द्या तो लकोटा. द्या लकोटा द्या. द्या तुम्ही द्या. हे बघ मला धबधबा बस रे. सोड दिसत नाही. तिकडे जा. मी ठरला म्हणून दिसत नाही. काय माणूस आहे. स्वतःला श्रीमंत समजणार राजा तुझ्याशी प्रामाणिकपणा वागून गोर गरिबांवर अत्याचार करणाऱ्या त्या पुत्रांना वेलीतला कामगार नाही तर. हो महाराज हे तर अगदी बरोबरच आहे. शिपाई तसं झालं तर त्याला मी जा विचार. महाराज तो जरी डाकू असला तरी त्यांच्या डाकूच आहे. शिपाई कशाचं महाराज ताबडतोब प्रधानजी व त्याच्या पुत्राला बोलावून घ्या. जा निघा शिपाई जशाचा महाराज. शिपाई आमची कन्या राजेश्वरी शिकारीला जात आहे तेव्हा आपण जयत तयारी करावी. निघा कशात. अरे तू चल आधी आपण शिकारीची तयारी करू. चल चल लवकर. प्रधानजी तुम्हाला सांगितलेल्या कामगिरीचं काय केलं? पकडला की नाही त्या मंगलसिंग डाकूला? त्या डाकूचा वाटप केला पण नेहमीप्रमाणे तो दार दगडात फरारी झाला. महाराज आपण त्याची चिंता करू नका. योग्य वेळ साधू त्या हरामखोराचा बंदोबस्त करतो आम्ही. योग्य म्हणजे कधी प्रधानजी हा लकोटा पहा. त्यात दिलंय आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करणार. खोटं साफ खोटं. आमच्या विरोधी पक्षानं त्या डाकूला हाताशी धरून आम्हाला बदनाम करण्याचा कुणाचा तरी डाव आहे. प्रधानपुत्र विक्रांत तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणीला त्रास देतात तसे आमच्या कानावर आला आहे. तेव्हा लक्षात ठेवा आम्ही सर्व आया बहिणीला आदिशक्ती आदि माया मानतो. तेव्हा स्वतःला वेळी सावरा. भया येतो मी. या खेड्याचा लवकरच काटा काढून हा रावतण लवकरच आपल्या ताब्यात घ्यायला हवा. पण त्या अगोदर त्या डाकू मंगलसिंगला कैद केला पाहिजे. पिताश्री लवकरच त्या राजकुमारी राजेश्वरीला माझ्या बहुपाशात मारून या राजगादीचा वारस होणार आहे मी. हे नेता पाहूया. आधीच्या खेड्याला आपल्याविषयी संशय आला आहे. तेव्हा धीराला घ्या. पण त्या झालं कारण ती राजेश्वरी तुझ्याकडे ठुमकूनही पाहत नाही. चला आपण पुढच्या तयारीला लागू. ठीक आहे चला तर.
मारलंय. तू मारलास हा असू दे. हो नाही सरकार, आपल्या शिकारचा शेवट तर या पोराने लावला. म्हणजे काय म्हणायचं काय? कोण आपण आणि इथे येण्याचे कारण तरी काय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा घनघोर अरण्य बाई माणसानं फिरलं धोक्यात जायचं वाटत नाही तुम्हाला? कोण सिंहाची भीती मला नाही, पण या हानाचा पाठा करत तुम्ही इथे का आला? इथे जवळच पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा व मी या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी अरे दत्तू, हा तर एवढा समोर हा पराक्रमी दिसतो. खरंच मला तुमचा फार अभिमान वाटतो. काय म्हणताय? नाव काय आपलं? मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपलं नाव? मी राजा चंद्रपूर महाराजांची कन्या राजेश्वरी. काय? राजकुमारी राजेश्वरी? गरिबांचा मुद्रा कसा? आशीर्वाद. असं वेळेसारखं काय करताय? मला तर तुम्ही फार आवडला. आपली जर परवानगी असेल तर हात द्या माझ्या. पण आपण तर राजकुमारी आहात. मी तर एक गरीब माणूस. जय प्रेम लहान मोठा गरीब श्रीमंत जात भात असा भेदभाव नसतो. शिपाई तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. मार पिता, मार पिता. अरे दत्तू, मार पिता. म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मित्रा, या अरण्यात फिरून मला फार भूक लागली. तेव्हा पिता मारल्याशिवाय सहन कसं असा आहे ना, करणार? तसा फार हुशार आहेस तू. पहिले बाई मी पुढे म्हटलं ना. तुम्ही दोघं पुढे व्हा. आम्ही दोघं येतो. अरे अरे आपण दोघं आम्ही दोघं चल. एवढे जाऊया. हा, चल. अरे त्यांचं काय तर चालू दे. हो येऊ काय ना? जय आता तुझे बाबा कुठे आहे? नाही बाबा, ते अंगणात. मी चांगला समाचार घेतोय. पण लेकरा, ही मुलगी कोण? अगदी राजघराण्याची दिसते. होय बाबा, राजा चंद्रचूडाची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या झोपडीपाशी करसुदी करण्यासाठी तो वीज प्रधान यांचाच नवं. होय, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मी जयसोबत लग्न करायचं म्हणते. बाबा आपली काय हरकत? होई, हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधी माणसे. आमच्या गरिबांच्या झोपडीत तुला झोप येणार नाही. तेव्हा हा वेडेपणा सोडून एखाद्या राजकुमाराशी लग्न करणं योग्य आहे. नाही बाबा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. लग्न करेन तर जयशी. राज्याची खरी राजकुमारी राजेश्वरी. ओ महाराज, बघा आपल्या मुलीचा प्रताप आणि एका शेतकरी मुलाबरोबर राजेश्वरी पिताश्री तुम्ही आणि इथे का? रंगाचा बेरंग झाला. अगं राजकुमारी तू आणि एका कवडीबोल या नागरिकाबरोबर अगं तुझ्या या बेताल वागण्याने राज्यामध्ये घ्यायला लाज वाटते ना? प्रधानजी कोणाबरोबर वेळेत जागा केला आम्हाला. पिताश्री हो माझं थोडं ऐकून तरी घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राजमाला गेल्यानंतर. प्रधानजी कोणाबरोबर या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे राजघराण्यातील स्त्रियांवर डोला ठेवण्याचं धाडस परत कोणाला करणार नाही. तशी आत्मा प्रधानजी तुम्ही हे चांगलं केलं नाही. अरे गोरगरिबांना लुटणाऱ्या नराधमा तुला एक दिवस हीच प्रजा ती जागा देऊ दे होणार नाही. राजेश्वरी उघडे तर राजवाड्यामध्ये माझं ऐकून तरी चल घ्या. चल म्हणतो ना. आमच्या प्रेमात काय मिळालं तुम्हाला? राजघराण्याची एकनिष्ठ असल्याचे समाधान. रात्रीच्या अंधारात मिणमिणत फिरणारा काजवा असतो युवराज क्रास. दुसऱ्या पिताश्री युवराज क्रास तुझ्या स्वप्नाची राख रांगोळी करणाऱ्या या हरामखोराला अपराध योग्य ती शिक्षा द्यावी. परत आपल्या मार्गात येणार नाही अशी. हे राज्य काबीज करण्याची वेळ अगदी दुरून आले आहे.
राजा चंद्रचूडाचा तर आपला विश्वास बसला आहे. सरळ सांगून ऐकला तर ठीक, नंतर त्याचाही निर्णय घ्यावा लागेल मला. हे तुम्ही माझ्या प्राणासाठी त्या देव माणसाचा राजा चंद्रचूडाचा प्राण घेऊ नका. हवा तर ठार करा मला. तुला तर ठार करणारच आहे, पण त्याआधी तुझ्या या बापाला राजा चंद्रचूडचा व्यायी हो पाहणारा नराधमा हो आपल्या शिपाई अरे पोरा फुकटच्या गमच्या कशाला मारतो? आम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी माणसं. आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही राजकारण करत आहात हे लक्षात ठेवा. तुमच्यासारख्या राजकारणाला एकच शिक्षा, ती म्हणजे मार फुटा पार फुटा. काय हुकूम आहे सरकार? काय मोठा तेवढंच करा. कोणाला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या खिच्यातून तगार धुंद्यातून फणफणीत ओढत न्या. हे ईश्वरा, या कलियुगात 11वा अवतार घे आणि या जुनी राक्षसांचा नायनाट अरे बाबा पोल्या कुत्र्यांची मजा उदे. अरे बाबा आता तरी अरे बाबा
काय बाबा बाबा काय अरे दत्तू, नाही. अरे बघा ना, अगदी झाडाला बनवून अचानक बांधून घेतला. बघा बघा, त्याचं उचल बिचल. अरे पडन तो. अरे पडन. उभा राहतो काय बघूया. अरे बाबा, अरे पाऊट उभा राहा ना. अक्षराला अवतार घेतोय बघ. थांब जरा, वाटू दे. अक्षराला अवतार. हे पहा, आमच्या छोट्या गोपींसाठी बक्षीस आलं आहे. वैष्णवी माने पूर्वी तुझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती आम्हाला. तुझी आई तू लहान असतानाच गेली. तुझे सर्व लाड हट्ट मी अगदी हसत हसत पुरवले. पण पिताश्री मला थोडा ऐकून तर घ्या. परंतु त्याचा काही ताबे होणार नाही. आपल्या दुःखावर त्या गरीब शेतकऱ्याच्या पोराला फुलदार फेकून दिला आणि त्या म्हातारा श्रीपतीचा शेवट केला. नाही नाही, हे शक्य नाही. जय, कुठे आहेस तू? अरे तुझ्या विना शांत मी जगू शकत नाही. शांत हो, कोणी शांत. जय, शांत लवकरच योग्य त्या राजकुमाराशी तुझं मोठ्या थाटामाटाने लग्न लावून देऊ. महाराज मध्ये म्हणतो हे असावी. माझा पुत्र विक्रांत पराक्रमी आहे. शिवाय विक्रांत आहे. प्रधानजी, काय म्हणायचं आहे तुम्हाला? पिताश्री हा त्याचा डाव आहे. गरीब जनतेची फसवणूक करून आता हे राज्य त्यांना कमी करून घ्या. प्रधानजी, तुम्ही फक्त या राज्याचा प्रधान झाला. आणि राहिला प्रश्न तुमचा पुत्र विक्रांत या राज्याचा साधा राजा माहित नाही. महाराज हा कोण होत आहे? म्हणून म्हणते तुम्ही या राज्याचे रक्षक आहात, भक्षक नाही. प्रधानजी, हा विषय इथंच राहू दे. शिपाई राज्यात येतात, आम्हाला निरोप द्या. देशोपदेशी राजाला दंड देऊन आणि आमच्या कन्येचा राजेश्वरीचा योग्य त्या पुत्राशी लग्न सोहळा पार पडू. राजेश्वरी माझा ऐकून तर घ्या. चल चल म्हणतो ना. पण पिताश्री पिताश्री मार पिता, पार पिता. अरे दत्तो, माझी ही तलवार उपसून दे. बघतोस काय तलवार? काय कशावर पण अरे मूर्खा, अशा या गरीब पोरावर मारून आपल्या मातीत पाप करून घेण्यापेक्षा सोडून दिलीला बरं. गरीब आणि हा पण. अरे म्हणतात ना, गरीबाच्या पोराला मला क्षमा करा. जीवदान द्या मला. राजेश्वरी माझा जीव का प्राण आहे. अरे तुझा प्राण गेल्यावर ती काय बिन लग्नाची राहणार आहे? एक दोन दिवस उपाशी राहील कसं पण तू अगदी बरोबर बोला. हे बघ, मरण्या अगोदर या जंगलातील निसर्ग मी डोळे उघडून पाहून घे. उन्हाळा कावळा बोलणारा पोपट झाडावर चढणारा
माकड बघायचं माकड बघायचं दाखव रे माकड अरे माकड बघितलास विलास शिरणारा साप दाखवते रे सगळं दाखवतो बघ शिपाई सर्व काही मी डोळ्यावरून पाहून घे शिपाई खरं सांगू राजकन्या राजेश्वरी विना हे जंगल म्हणजे स्मशानासारखे भकास वाटते मला. सांग तू काय तुझं काय मी सांगू अरे काय राजेश्वरी अरे मूर्खा त्या राजेश्वरी मुलेच बघ तुझा प्राण गमावा लागतोय तर आपला राजेश्वरी तर मूर्खा हा मूर्खाचा आहे. अरे दत्तू तो असू दे मूर्ख हे बघ मरण्या अगोदर तुझी शेवटची इच्छा कोणती ती तरी सांग. माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार तुम्ही. अरे करणार मध्ये काय करणार हा बोल तू बिंदास बोल. ही माझी अंगठी ही तुझी अंगठी प्रेमाची आठवण म्हणून हा. राजेश्वरीला द्या. एवढं काम कराल माझं. काम करणार पहिले अंगठी तुझी ही अंगठी सीताबाई राजेश्वरीला जरूर अंगठी मग तुम्ही तुमचं कर्तव्य खुशाल पार पाडा. काय करा मला वार करा सांगतोय काय करूया अरे असू दे रे राहू दे पोरलय गरीब आहे. काय राहू दे हा? काय ना राहू दे अरे शिवाय हुशारी आहे कोणा आणि अशा पोराला मारण्याऐवजी आपण सोडून दिला तर सोडून दे रे. काय सोडून द्यावे अरे आज मी याला मार काय मारणार असायचं नाही बिंदास करा तुकडे बिंदास करा. तुम्ही त्यांनी जुलूम प्रधानाची माणसं नव्हे. पण आम्ही अरे तुम्ही त्यांनी जुलूम प्रधानाची माणसं नव्हे. माझ्या ठाव ठिकाणा शोधताय नव्हे. अरे माझ्या ठाव ठिकाणा शोधताय नव्हे. नाही टाकू देवा मला ठाव आहे. नाही हो, धावा, धावा. तुम्ही माझ्या काळी मातेला तुमचा बळी दिला. माझा तिथं लाल आहे तिथं द्या हसू नका हसू नका. काळी मातेला बळी दिला. माझी ना बायका पोरं उघड्या पडतील तिसऱ्या पडणार देवा टाको कधी देव नसतो. हे भगवान खाली आला वर पाहिजे वर डब्बलची माल आहे डब्बलची. पण मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा माझं नाव जय. अरे पण हात कशाला आलाय? काय अरे तिथं कुठं आहे तुम्हाला पाहिजे ना अरे माझ्या हद्दीत कशाला आलाय? मला दार मांडण्यासाठी या दोघांना पाठवलं इथं. अरे वा हे दोघं याला मारणार अरे तुम्ही याला मारणार ना. खोटं खोटं मोठं बोलतोय. अरे तुम्ही याला हो नवं मी नवं मारणार होतो ठाव आहे मला. अरे देवा. त्याला इथं पाठवलं ना.
या दोघांचा समाचार ए, घे. कुठं नको? माझा ऐका तर तो तुझा पोरगा हो नाही घरी बाय दया करा त्याच्या ए, दया, तू इकडे तिकडे अरे तू आपला जीव कसा वाचेल ते बघ. तो जाऊ दे म्हणून आपल्याला काय करायचं. घरी तुझा मरू दे माझं काय असतो काय म्हणाला तू? काही नाही, क्षमा करा. अरे काय म्हणाला ह्यो? मला जिवंत राहून दे अरे त्या पोराचा तर मी बळी देणारच आहे. परंतु पहिला बळी तुमचा आहे. माझा कशाला माझ्या जळ्यात अडकायला तयार नाही. पण लक्षात ठेव राजेश्वरी, मी सुद्धा काही कमी नाही. तुला आपलीशी केली नाही तर ओट्यावर मिसळ ठेवणार नाही. जुळला सुद्धा निश्चय असतात. समजलं ना? राजेश्वरी, आपण कोणाला बोलत आहात याचे भान आहे ना? मला जाब विचारणारा. राजेश्वरी, आपला हितचिंतक समजा. अगं माझ्या प्रेमाला होकार देशील तर सर्व प्राप्त झाल्यासारखं वाटेल तुला. विक्रांत, काय बोलतायस तू? अरे शिटीवरती आहेस ना? नाही राजेश्वरी, तुझ्या सौंदर्याने मी बेहोश झालोय. माझ्या प्रेमाला होकार देशील तर सर्व प्राप्त झाल्यासारखं वाटेल तुला. नरकात राहणाऱ्या किड्याने तुझ्यात करण्यासारखं अरे काहीतरी. मी शूर आहे, तरुण आहे, मी परिपूर्ण पंचपक्वानाचा धाक आहे. म्हणजे काय रे, काय? देवाचे लागते आणि तेच मी तुझ्यात पाहिजे. राजेश्वरी, या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लाभणं अशक्य आहे. पण माझ्या सुदैवाने तसा गुणवंत बोलाय फाबडा माझ्या स्वप्नाचा राजकुमार मला केव्हा भेटला आहे. आता तो या जगातून केव्हा देवा घरी गेलाय समजतीस? नाही, हे शक्य नाही. माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जय मला भेटायला नक्की येणार. परंतु माझ्या तू जिवंत राहशील तेव्हा ना. नक्की काय खरंच? राजेश्वरी, मुकाजीने तुझा हात माझ्या हातात दे, नाहीतर तुझ्या नाजूक शरीराचा चोळा मोळा करून फेकून दे. असे देवाने आज तुझ्या नावाला एक पाहिलं. प्रधानमंत्री विक्रांत म्हणतात मला पाहिजे ती वस्तू कोणत्याही मार्गाने मिळू शकतो. पण ते शक्य नाही. माझा प्राण कधी चालेल पण तुमची पापी वासना कधी पूर्ण होणार नाही. राजेश्वरी, आज तुला माझ्या हातून कोण वाचवता हे पाहतो. मुकाजीने तू माझी हो, अशी जवळ आहे. आज तुला माझ्या हातून कोण वाचवतं ते सांगतो. आज तुला चोळा मोळा करून तुझ्या डोळ्यात पाणी माझ्या चाईच्या कलक नर थांबाला आताच्या आता या राज्याबाहेर काढून द्या. युवराज विक्रांत, काय ऐकत आहे मी? शिपाई, शिपाई, आमच्या राज्याशी गद्दारी करणाऱ्या या नराधमाला कैद करून अंधार कोठे डाबून ठेवा. जा घेऊन त्याला. या राज्याचा लायक नाही. गेली 20 वर्ष मनात उपाचारा या राज्याची अभियाची धरणाऱ्या लांडग्या तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. त्याचा विचार तू नको करू. अजून वेळ गेली नाही. राजकुमारी राजेश्वरीचा हात माझा
महाराजांना पकड. पण प्रधानजी आम्हाला काय? अरे माझ्या वरती प्रभार भोगला तर 2 दुप्पट मोहरात येईल. 2 दुप्पट. मला चालेल. हा, मग मला तुला बघायला चालेल? मग पकड ना. पकड. काय केलं काय तुम्ही? पकडच्या थेड्याला आणि अंधार कोटी टाकून हो, महाराज, आलिया भोगाची असावे सादर. मार कुटा, पार कुटा. महाराज, त्याचा तर काही उपयोग नाही महाराज. सगळं संपलं महाराज. चला महाराज. जाऊ दे तिला. अरे रे परमेश्वरा, अजून किती दिवस असं अंत पाहणार आहेस? ज्याने चंदनाच्या खोडाप्रमाणे या प्रजेसाठी स्वतःचा देहाची जाऊ त्याच राजाला आता आलं कुठली जावं लागत आहे. देवा, किती निष्ठुर आहेस रे तू. राजेश्वरी तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर माझ्या या विक्रांतशी नाही, हे शक्य नाही. माझा प्राण गेली चालेल, पण तुमची इच्छा कधी पूर्ण होणार नाही. तशी ती सरळ बोलणार नाही. एवढा मॅच एवढी मिजाज आज तर चोळा मोळा करून फेकून देणार. एवढी घाई बरी नाही. अगदी बरोबर बोललात प्रधानजी. अति घाई संकटात येईल. त्या ठेवतीला आणि अंधार कोटी टाकून ठेव. आणि काय करू? 4 दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी ठेव. मग 5व्या दिवशी अन्न गेलं. शिपाई त्या ठेवतीला जातोय ना. हो तू बरोबर बंद कर. मग मी जातोय. दोघे मग येऊ का मग? तुला जो सांगतो तरी जातो का मग? हो, चाल. चल मित्रा, आमच्या मांडीत राजांना सांगल माझा राज्याभिषेक केला पाहिजे. चल Left, right, left, right, left. इथे मग. Left, right, left. मूर्ख कुठचा? असं डोकं फिरल्यासारखं का करत आहेस? अरे गाढवाच्या हा? मी आता या राज्याचा शूर काय सरदार म्हणतोस काय? ना दुप्पट मारा मिळणार. आणि मी तुझ्या बायकोला साडी घेणार. बोल सांभाळून बोल. हा? नाहीतर एका पायटीत 32 लक्ष कमी. अरे पण ह्यात काय चुकलं माझं? समजतं काय? अरे सरदार होण्यासाठी तू जिवंत राहशील तेव्हा ना. अरे तो प्रधान पुत्र विक्रांत हा भयंकर पापी आहे. पापी. अरे पण तू हो. म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मला तर यांचे काहीच पटत नाही बुवा. मला पटतंय. तेव्हा आता आपण काय करणार? अरे म्हणूनच म्हणतो आपण ही सर्व बातमी त्या डाकू मंगल सिंगला देऊया. डाकू बंगाल सिंगला देऊया आणि त्याने आपल्याला ठार केलं तर नाही बाबा तू जा. अरे तू मूर्ख आहेस तू. अरे तो जरी दिसायला डाकू असला तरी त्याचे विचार समाज कल्याणासारखेच आहे. असं म्हणतो आम्ही तर ठीक आहे. पण माझे एक प्रश्न आहे. हा आहे मंजूर? ठीक आहे बाबा, आहे मंजूर. बघ तू पुढे हा. मी मागे. बरोबर हा? मी होतो पुढं, ये मागून. डॅर पकडचा. काय म्हणालास? अरे डॅर अरे काय? पकड. कुणाच्या बापाला घाबरतो काय? काय म्हणालास? अरे कुणाच्या बापाला घाबरतो काय? मग तो पुढं. अरे असं ना. हल 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 हल. काय म्हणत आहे? मी लहान आहे की नाही? तू वाटा. तू पुढे मी मागे. बरोबर हा? मी होतो पुढं, तू ये मागून. घाबरत कुठचा. काय घाबरत? अरे चल डायरेक्ट कुठचा. चल ये. प्रधान जुलूम सेन, अरे तुझा खेळ संपला आता. गरीब आया बहिणींच्या आबरू लुटणाऱ्या लांडग्या तुला तर क्षमा नाही. अरे तुला तर क्षमा नाही. सरदार गुंडा, सरदार गुंडा. हा, जय धनम जा. आणि त्या डाबूत ठेवल्याच्या पोराला माझ्या समोर हजर कर. जा, जा, घेऊन ये त्याला. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं मिळाली तर ठीक, नाहीतर त्याचाही मुर्दा पाडणार. नाहीतर त्याचाही मुर्दा पाडणार. खरं सांग, गरीबाचा मुद्रा का सरदार? खरं बोल, तू त्या प्रधान जुलूम सेनला पाठवलं
गुप्त हेर आहेस ना व? अरे तू गुप्त हेर आहेस ना व? नाही सरदार, हे सब खोटं आहे. मला ठार मारण्याची आज्ञा त्या शिपाईला दिली होती, परंतु तुम्ही देवाप्रमाणे धाव घेऊन माझे प्राण वाचवला. हे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. अरे उपकार म्हणतोय. अरे परंतु मी तुला जिवंत ठेवीन तवाना, कारण माझ्याशी खोटं बोलणारा समान आहे. नाही सरदार, मी खरं ते सांगत आहे. प्रधान जुलूम सिंगच्या त्रासाला कंटाळून आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. खोटा साल खोटा असं आहे तर अरे म्हणूनच तुमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. खरं सांग, नाही तर सातार गुंडा हे माझ्यासारख्या शूर योद्ध्याला सोबत नाही. तुझी तलवार दे याला. या पोराचा पराक्रम पाहायचा आहे मला. दे तलवार याला. सफर, मी जरी नांगरदारी शेतकरी असलो तरी संकट प्रसंगी चतुर्शीचा नाश करण्यासाठी तलवार सुद्धा चालवू शकतो, कारण राजा चंद्रपुराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अरे वा, म्हणे राजा चंद्रचूडाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. परंतु अरे तुझा तो राजा म्हणजे त्या नीच प्रधानाच्या तालावर नाचणारा बावला आहे. यापुढे महाराजांबद्दल अपशब्द उच्चारात त्याचे मला सोडवणार नाही. राजा चंद्रचूड म्हणजे आमच्यापर्यंत दैवतच आहे. अरे वा, म्हणजे परम दैवत आहे. अरे ज्या राज्यात कोण गरिबांना न्याय मिळत नाही तो तुझा राजा परम दैवत. म्हणजे तू सुद्धा आमचा कट्टर दुश्मनाच म्हणायचा. या पोराला जिवंत न ठेवून आमच्या राजकुमारीला राजेश्वरीला आणि तो अरे तुम्ही आता परत का आला? अरे तुम्ही आता परत का आला? तुम्हाला काय सांगितलं होतं मी? माझ्या या राज्यात आला. तू माझी का काढास? जा परत. सांगितलं ना मी काय म्हटलं होतं? काय परत जर का माझ्या हाताहातीत आला तर एका एकाचा प्राण घेईन म्हटलं होतं. त्याप्रमाणे तुमचा प्राण घेणार. माझ्या काली मातेचा दिस आहे. मग आम्ही काय करायचं? हो बोला. राजेश्वरीला त्यांनी सोडा टाकू देवा. होय होय, आणि तो प्रधान पुत्र विक्रम राजेश्वरीशी जबरदस्तीने लग्न करणार आहे म्हणे. म्हणजे खोटं सांगतोय? काय सांगतो काय? देवा. अरे तो लगीन करणार आहे ना मग? होय होय तो लगीन करणार आहे ना मग? होय होय मग मी काय करू म्हणणार? टाकू देवा. त्यांनी प्रधानजीने महाराजांना पकडून अंधार कोपऱ्यात डांबून ठेवला आहे. होय हो, तरी पण हसताय. हो, तो प्रधान जुलूम से तुमचा दुश्मन आहे ना. मग अशा वेळी त्याची जागा दाखवून द्या. अरे त्याची तर मी जागा दाखवणार दाखवते, नाही. आम्ही तरी पाहणार. तू प्रथम तुमची हो, आमची काय? काय आता का घाबरतो? हो पुढे मी तुम्हाला सोडणार नाही.
उगाच आपला घाबरतो उगाच आपलं अरे तू घाबरत नाहीस का? नाचताव काय? या संकटातून आता तुम्हीच वाचू शकता. असं म्हणताय एवढा तुमचा बली देऊन सुद्धा तुम्ही असं म्हणताय? बली देणार कसं होय? काहीतरी म्हण. अरे बली देणारच आहे. वा आमच्या कशाला मला संकट कोणच्यावर पडलं आमच्यावर पडलं. आमचा विचार करा जरा. नोकरी जायची पाहता आले. असं म्हणताय ठीक आहे. एक वेळ विश्वास ठेवतो तुमच्यावर परंतु झड पावसाचा फटका झाला तर गाठल्या डाकू मंगल सिंगचे हे पण तू सरदार गुंडा जा या हरामखोरांसोबत जा आणि त्या प्रधान जुलूमशाहीवर हल्ला करा आणि झडका तका फटका झाला. काय म्हणलंस तू? काय? ठीक आहे. हे चले हाय रे देवा, लहानपणी आईची माया हिरावली, पिताजींची ताटात दूर झाली. आज माझा प्राण सकाळी दुरावला. देवा, मी असा कोणता गुन्हा केला रे? तेव्हा ही संकटे एका पाठोपाठ माझ्यावरती कोसळत आहेत. माझे पंचप्राण त्या ज्यांच्या प्रेमात झुंजत आहेत ते कुठे असते? त्यांचं काय बरं वाईट झालं असेल ना? हो ताई सरकार इथे कोण आलं तर नाही, तिथे कोणीच नाही आलं. कोण नाही ना आलं. वाचलो बायकोचा पारा हुशार पण पंतू कुठे राहिला? अरे पंतू अरे असं बाप मेला ग काय ओरडत आहेस? बाई, हो बोला. कुठे आहेत माझे जय? त्यांचं काही बरं वाटत नाही ना केलं तुम्ही? हो तुमचा जय ना तो कधीच गेला नाही, हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अरे दत्तू उगाच थट्टा कशाला करतो? ताई सरकारांना सगळं सांगून टाक. होय याचं तो नीट विक्रांत यायचा एवढ्या ताई सरकार. हो ताई सरकार तुमचा जय ना एकदम सुखरूप आहे. तुम्ही काय करू नका. काय सांगताय काय? हे ऐकून मनाला खूप आनंद झाला. होय आणि थोड्या दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल. तोपर्यंत खोटं प्रेमाचं नातं करून वेळ मारून द्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा. असं म्हणताय? म्हणजे डाकू मंगल सिद्ध हो. ठीक आहे. शिपाई काय बडबड चाललंय? काय नाही तिथे आम्ही एकदम थोडे कोड बंदोबस्त ठेवला आहे. हो तर त्याला विचारा. हो अगदी डोळ्यात तेल घालून पारा करतोय आम्ही. बरं ठीक आहे. राजेश्वरी परत समजावून सांगतो तुला. काय सांगतोय? तू माझी हो कुणासारखी जपेल तुला. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल मी. वाह! एवढी बहादुरी कुठची तुमच्यात? जर का तुमच्यात हिंमत असेल तर या राज्याचे वारस जावे म्हणून राज्याभिषेक करायला लागला. बोला, माझी ही अट मान्य आहे तुम्हाला? राजेश्वरी तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करत तयार आहे. तुझी हट मान्य आहे मला. या आनंदाच्या प्रसंगी एखादा नाच गाणं कर. माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर. आहे मंजूर? आता मला ही विनवणी दिली. राजेश्वरी एवढा कसला विचार करतायस? कोणता नाही, कोणते गाणे म्हणू याचा विचार करत होते ना. हो ताई सरकार कोणताही म्हणा. अरे दत्तू आम्हाला काय नाचायला भेटला पाहिजे. बस. करूया सुरुवात. ठीक आहे करा सुरुवात. करा मग करा सुरुवात करा. नकाबाई रोखुवता तिरक्या नजरा नकाबाई रोखुवता तिरक्या नजरा
शिपाई उद्या देशोपदेशी राजांना निमंत्रण द्या. प्रधान पुत्र विक्रांतचा राज्याभिषेक आयोजित केलाय अशी सर्वत्र दौंडी द्या. चला निघा. शिपाई चला निघा. कशी आज्ञा प्रधानजी. चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधी एकदा ठार करून माझा राज्याभिषेक करतोय असा झालाय मला. शिपाई प्रधानजी, शिपाई बोला प्रधानजी. आता कुणाला पकडू? याला पकडू की कुणाला? मी सांगा तेवढं कर. हो तू बरोबर. बोला प्रधानजी काय आज्ञा आहे? प्रधानजी नाही महाराज पण महाराज. यापुढे प्रथम कलाम उजरा करून पुढे जायचं. लवकर उतर आलेले कानावर. अरे अजून त्यांचा राज्याभिषेक व्हायचा. लवकरच आम्ही आमचा राज्याभिषेक मोठ्या थाटा मोठ्यानं करणार. कैद करण्यात जा आणि ते राजा चंद्रचूडाला आमच्या समोर हजर करा. अरे तू ऐकलंस ना? माझ्या समोर हजर करा. माझ्या समोर. तुझ्या समोर. ओ महाराज बघा. हो येऊ काय मी? सांगतोय ना. हो तव येतो ना मग. येऊ काय? येतो नका मी येतो. आमचा पुत्राभिषेक त्याला ताबडतोब इकडे पाठवून द्या आणि आमच्या कैत्रीला राजेश्वरीला आमच्या समोर हजर करा. जशी आज्ञा महाराज. आपण आम्हाला बोलावत पिताश्री. ये विक्रांत. आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधी एकदा ठार करून या राजसिंहासनावर आरूढ होतोय असं झालंय मला. पिताश्री काही करते असं वाटत नाही तुम्हाला? विक्रांत म्हणजे काय म्हणायचं तुला? पिताश्री कसा झालं तर या राज्याचा जावई आहे मी. तेव्हा राज्याभिषेक होणार. तो माझा मी तुझा बाप आहे हे विसरू नकोस. हे राज्य काबीज करण्यासाठी शिवाचा राज केला आहे. हे राज्य चालवण्यास तू लायक नाही. कोण सांभाळून बोला. राजकुमारी राजेश्वरीसाठी मी काही करू शकतो. वेळ पडल्यास तुम्हालाही काय करू शकतो. खरं प्रत्यक्षात जन्मताच्या बापाविरुद्ध
माझी पत्नी होणार पुत्र तिला अजून तुला स्वीकारला नाही तेव्हा उद्याच आम्ही आमचा राज्याभिषेक करणार आहोत परंतु माझ्यातून जिवंत राज तेव्हा आराम करा प्रत्यक्ष जन्मदात्या बापाविरुद्ध तलवार चालणार आराम करा तुझ्यासारखं पापी पुत्राला प्रेम खावायची पाहिजे माझ्या संसारावर प्रेम करणारा नरधमा. अरे धिक्कार धिक्कार असं तुझा. राजेश्वरी काय म्हणायचंय तुला काय म्हणायचं म्हणजे शिपाई काय म्हणायचं काय नाही मित्रा, अरे तुझ्या राज्याभिषेकासाठी आम्ही निमंत्रणापूर्वीच हजर पत्रिका पण छापले होणार अरे तुझा राज्याभिषेक होणार झालाच पाहिजे अरे तुझा राज्याभिषेक होणार पण कुठं यम दरबारी होणार जातो म्हणता काय ओरडू नको गरीब आया बहिणींचे अब्रू लाट घ्या जाऊया अरे तुम्ही माझ्यात नव्ह बोल तुमच्यातच आहे दगा फटका तर नाही ना नाही अजिबात नाही आम्ही कसं आहे कुणाचा आहे? माझा बोलले होते नाही या हराम थोडासा बळी द्यायचा आहे त्यांचा ना मी देणार मला दुपारा त्यांनी लय मारली इकडं आता या तुम्ही द्या फक्त आशीर्वाद अरे तुला जमल ना जमा काय तू बघ आता तुझ्या कुणाचा बदला घे या हराम तुम्ही असताव काय या मला हराम कुठे भात राहिले कापायचं तुम्हाला बोलायला काय या हरामखोराचा मुर्दा खोल जरा तुम्ही फेकून द्या तो पण आम्हीच करायचं मारायचं दुसरं नाही तर तुमचाही बळी दिला जाईल जा घेऊन द्या हो जायची होती त्याने चढली हो जायची होती त्याने चढली तुम्ही त्याने लावलेली माया आता मायाला गेली हो चिमण्याची उडून अरे जा घेऊन द्या कैसा करेगा अरे कैसा करेगा पैसा करेगा कैसा करेगा साला अभी क्या करेगा अभी कुछ नहीं करेगा मुकड़ा बनना था वाटा चलेगा काय
करेगा सिपाही. काय म्हणला तू? नाही म्हणतोय तो. अरे जाऊ दे त्याला. या चांगले बोले. चांगलं बोलतोय. हा मला तू चांगलं बोलतोय. हा? चल. काय घेऊन कोणाला? हो हा कसा आणि त्याच्यात शिपाई ऐक 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 ए बाबा सरळ जा ना. खरं तर मी तुझ्या करायला पाहिजे. थांबा तुम्ही. नाही महाराज असं बोलू नका कारण आपण या राज्याचे राजे आहात. खरंच आज खऱ्या अर्थाने या राज्याचे राजे झाला. होय मंगळसी त्या नराधामाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे राज्य गमावून बसलो होतो. परंतु कदखान्यातून सुटका करून आमचे प्राण वाचवले याचे उपकार जन्मभर न विसरण्याचे आहे. नाही महाराज असं बोलू नका. आम्ही आमचं कर्तव्य केलं या राज्यासाठी. कर्तव्य केलं या राज्यासाठी. शिपाई आणि जर का तुम्हाला गुण गौरव करायचा असेल तर या जयचा करा कारण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला दैवत मानणाऱ्या या जयचं करा. माफ कर ना. या तुमची चूक मुळीच नाही. शिपाई जशात ना महाराज. शिपाई जय आणि आमची कन्या राजेश्वरी हिचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे. मोठ्या थाटामाटाशी होणार. पितत्री हो तेव्हाच असतं. शिपाई हो या पुढे या. हो या ना वाचताय कशाला? करायचं केलं. कोल्हे ते मंगलाचा तो जेपी आहे का? वाय लहान आहे रे. याचं मान असं ते बघतो. मंगलाचं का म्हणू? थांब. अरे आता हा कोण? आता आपण म्हणू मंगलाष्टक म्हणू समीप नवरा तुझे म्हणे ओविले उजवणी लग्न सोळा मोठ्या थाटा माटाने व्हायला पाहिजे. माझं पुतलं काय रे? करा सुरुवात. या पुढं काय म्हणायचं का विसरलो रे. सदैव लग्नम सुंदर देवा म्हणून देवा लक्ष्मी मध्ये
धन्यवाद.